आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। यावल तहसील के किनगांव में स्थित नेहरू विद्यालय में आनंद मेले का किया गया आयोजन। इस समय स्कूल के छात्र छात्राओं ने विविध प्रकार के खाद्य पदार्थ लाकर इस मेले में स्टॉल लगाए। स्कूल में पढ़ने वाले छात्र छात्राओं को खरीदी बिक्री तथा व्यापार के संदर्भ में मालूमात हासिल करने के लिए इस प्रकार का आनंद मेला लगाया जाता है, जिसमें बच्चे अपने घरों से विविध प्रकार के खाद्य पदार्थ लाकर उसकी खरीदी बिक्री करते हैं। इसमें नेहरू विद्यालय के मुख्याध्यापक तथा स्कूल स्टाफ ने यहां पर अनमोल सहकार्य किया और खरीदी बिक्री के संदर्भ में बच्चों को अहम जानकारी दी। इस आनंद मेले के दरमियान छात्र छात्राओं में काफी आनंद तथा उत्साह देखने को मिला। इस आनंद मेले में बड़ी संख्या में विद्यार्थी शामिल। इसी के साथ साथ पालक वर्ग तथा शिक्षक स्टाफ ने भी यहाँ पर अहम भूमिका निभाई। आनंद मेळाव्याचा जो उद्देश आहे तर विद्यार्थ्यांमध्ये कमवा व शिका याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी या आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी नेहरू विद्यालयात करण्यात आलं। त्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व व्यवहार हा कसा करावा याबद्दलची माहिती व्हावी व नफा तोटा याबद्दलची माहिती व्हावी यासाठी या आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये रोज विद्यार्थी त्याच्यावर असणारा अभ्यासाचा ताण तर हा दूर करण्यासाठी विरंगुळा म्हणून या आनंद मेळाव्याचं आयोजन आमच्या नेहरू विद्यालयात करण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळजवळ 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। 35 स्टॉल या ठिकाणी लावलेत, विविध पदार्थ त्यांनी बनवून आणले। त्यामध्ये आमच्या विद्यालयाचे चेअरमन आदरणीय आबासाहेब उमाकांत रामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा जो कार्यक्रम आहे तर हा संपन्न झाला। तिथूनपासून तयार केलेले त्या पदार्थांसाठी खर्च किती आला इत्यादीबद्दलची माहिती त्यांनी करून घेतली आणि प्रत्येक स्टॉलवरच्या पदार्थांची चव त्या ठिकाणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक त्यामधून काढण्यात आला। प्रमुख पाहुणे स्टॉल जवळ जातील। फक्त प्रमुख पाहुणे स्टॉल जवळ जातील बस। बाकीच्यांनी सर्व खाली बसायचं। विद्यार्थ्यांनी मम्मीने का तू द्यायची आहे बोला। तिथे पैसे आणले का तुम्ही? विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर बसायचं आहे। खमण दे 10 रुपयाचं। अरे अजून पोरं घेतील ना पोरं।